आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी या पहिल्या राऊंड मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे आणि लॉक सुद्धा केलेला आहे, आपला फॉर्म लॉक केलेला आहे आणि या वर्षी जे विद्यार्थी बीएड करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची आणि आनंदाची बाब आहे, जे इतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो. परंतु विद्यार्थी मदत हे आपलं एक कर्तव्य आहे. या उद्देशाने आपण कायमस्वरूपी या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जागरूक करण्याचं काम आपण करीत असतो. महत्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण जी काही बीएड ची ऍडमिशन करणार आहात त्यासाठी आपल्याला कॉलेजकडनं फीस किती आकारली जाते हे आपल्याला माहिती आहे. आपण ज्या वेळेला तुम्ही माहिती काढली असेल तर प्रत्येक एकही असा विद्यार्थी नसेल की त्यांना असं माहित नाही की आपलं आपल्याला कॉलेजकडनं एकही रुपया घ्यायला नाही पाहिजे, आपल्या ऍडमिशन जी आहे ते फ्री मध्ये व्हायला पाहिजे असं आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर तेच एक नवीन माहिती मी तुम्हाला देतो आहे, ज्या माध्यमातून असे कितीतरी विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम केलेलं आहे, ज्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन बीएड ला दिलेले आहेत. आपल्याला जी फीज कॉलेजेस 20,000, 26,000, 15,000, 16,000, 40,000 मुंबई मधल्या कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत यांना एका वर्षाची द्यावं लागतं आणि 2 वर्षाची 80,000 रुपये आपल्याला फीस द्यावं लागते विद्यार्थी मित्रांनो. पण हे जे परिपत्रक तुम्ही आता मी जे टाकलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळात समोर दिसणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जो शासनाचा GR आहे 2022 त्या माध्यमातून मग एसटी विद्यार्थ्यांकरिता, एससी विद्यार्थ्यांकरिता तसेच ओबीसी मुलींकरिता आणि जे काही आपले ओबीसी, एनटी, VJNT, SBC बांधव आहेत त्यांच्याकरिता त्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो 50% सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप आहे. जे विद्यार्थी आहेत SC, आपला NT, OBC आणि SBC विद्यार्थ्यांकरता. परंतु SC आणि ST जे विद्यार्थी आहेत त्यांना 100% स्कॉलरशिप आहे. अशा विद्यार्थ्यांना 0 रुपयातच प्रवेश मिळायला पाहिजे असा हा GR आहे. आणि जर तुमच्याकडून शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क आणि डेव्हलपमेंट शुल्क जो विकास कर जर एखादं कॉलेज तुमच्याकडनं घेत असेल तर ते चुकीचं आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जात असतो असं परिपत्रक महाराष्ट्रातील तमाम जे काही बीएड करणारे विद्यार्थी आहेत किंवा इतर फॅकल्टी तुम्ही अभ्यासक्रम व्यावसायिक घेणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो मोफत कसं करायचं तर हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून हे परिपत्रक प्रत्येकाने समाज कल्याण विभागातून काढायचं आहे. जे SC, OBC जे काही विद्यार्थी असतील त्यांनी आणि जे ST विद्यार्थी आहेत त्यांनी आदिवासी विकास विभागाचे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विभाग आहेत, मग ठाणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे, यांनी ATC ऑफिस किंवा PO ऑफिसच्या माध्यमातून हे परिपत्रक कॉलेजचे नावानं काढायचे आहे तर तुमची फीस वाचणार आहे. अधिक मदत लागल्यास आपण तयार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हे परिपत्रक कसं असणार आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून तुम्ही बघा की या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघा, स्किप कोणतीही माहिती करू नका, कारण तुमचा हा व्हिडिओ तुमचे लाख रुपये वाचवू शकते. त्यामुळे संपूर्ण माहिती बघा. विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक तुमच्यासाठी आहे आणि ही माहिती तुम्हाला कुठेही उपलब्ध मिळत नाही आणि कोणतेही कॉलेज किंवा पदाधिकारी किंवा कोणीही तुम्हाला सांगत नाहीत. कारण आपल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होत असते आणि कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांकडून लुटमारी करत असते. आपल्या सर्वांना जागरूक करण्यासाठी आणि आपले डोळे उघडण्यासाठी आणि आपल्या तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना याचा भुर्दंड पडू नये त्यासाठी हे बीएड जे करणारे विद्यार्थी आहे तुमच्यासाठी हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बीएडच्या व्यतिरिक्त इतर प्रोफेशनल जरी कोर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू असणार आहे. बघा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास चंद्रपूरचं हे परिपत्रक आहे. पहा, कधीचं परिपत्रक आहे तर 21 सप्टेंबर 2023 हे मी स्वतः काढायला लावलेलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत होतं, त्या विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या PO ऑफिसला पाठवलं, त्यांना वाद घातला आणि त्यानंतर अर्ज दिल्यानंतर त्यांनी हे परिपत्रक दिलं. पहा, या परिपत्रकामध्ये नेमकं काय आहे बघा. विषय, शैक्षणिक संस्थांमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क न घेण्याबाबत हा विषयमध्येच तुम्हाला समजलं असेल. शिक्षण शुल्क म्हणजे काय, ट्युशन फीज, आणि परीक्षा शुल्क म्हणजे काय, एक्झाम फीज. आता एक्झाम फीजही त्यांनी घेऊ नये आणि शिक्षण शुल्क ट्युशन फीजही घेऊ नये, म्हणजे जी फीज तुमच्याकडनं 20,000 रुपये किंवा 40,000 रुपये जी आकारली जाते ती फीज घेऊ नये असं हे PO ऑफिसचं पत्र आहे. संदर्भ, आदिवासी विकास विभाग शासन निर्णय. पहा, सरकारचा शासन निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे आणि क्रमांक पहा, शिष्यवृत्ती 2021. पहा, प्रकल्प कार्य 90 आणि या ठिकाणी दिनांक 2022 हा GR आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तो GR वाचत नाही आणि निमूटपणे आपण त्या कॉलेजला 20,000, 40,000, 50,000 रुपये देत बसतो. बघा पुढे काय लिहिलेलं आहे पहा.
पुढे काय दिलेलं बघा. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलवरून अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून त्यांच्या आधार लिंक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याची कार्यवाही करण्यात येते. तरी उक्त प्रकरणी वरील संदर्भीय शासन निर्णयाचा वापर करण्यात यावा. तसेच वरील संदर्भीय शासन निर्णय क्रमांक शिष्यवृत्ती 2021 प्रक 90/12 दिनांक 17/1/2023 मधील मुद्दा क्रमांक 6 वाचायचा आहे तुम्हाला. बाब क्रमांक 12 पहा. विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन या संबंधित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची कोणतीही रक्कम आकारू नये. पहा, कोणी आकारू नये. विद्यापीठानं आकारू नये, शैक्षणिक संस्था जे काही कॉलेजेस आहेत त्यांनी आकारू नये, महाविद्यालय त्यांनी आकारू नये आणि तंत्रनिकेतन जे काही टेक्निकल एज्युकेशनचे आहेत कॉलेजेस त्यांनी आकारू नये. या चारही प्रकारच्या संस्थांनी हे आकारू नये असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच कोणत्याही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल. विद्यार्थ्यांची पिळवणूक झाल्यास तसे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारल्यास किंवा वसूल केल्यास संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालय यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट नमूद आहे. पहा, त्या मुद्दा क्रमांक 12 नमूद आहे. पण आपण विद्यार्थी डोळेझाकपणे करतो, आपण झोपेल असतो आणि आपण काय ते हा पत्रही पाहत नाही आणि तो GRही आपण कधी पाहत नाही. कारण आपल्याला सवय पडलेली आहे की कॉलेजला ॲडमिशन घ्यायची म्हणजे फीस द्यास लागते असं आपल्या डोक्यामध्ये मानसिकता बनलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही मानसिकता तुम्हाला दूर करायची आहे. पहा, त्या अनुषंगाने संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन यांनी वरील संदर्भीय शासन निर्णयामधील नमूद बाबींचा काटेकोरप्रमाणे अवलंब करावा. वरील संदर्भीय शासन निर्णयामधील नमूद मुद्द्यांचे पालन न केल्यास होणाऱ्या फौजदारी कार्यवाहीस संबंधित संस्था, महाविद्यालय आपण जबाबदारी यांची नोंद घ्यावी. पहा, हे पत्र आहे आणि हे पहा PO ऑफिसचं पत्र आहे. जे काही आपले प्रकल्प ऑफिसर आहेत, प्रकल्प अधिकारी आहेत, सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास जे काय म्हणजे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांचे पत्र आहे आणि हे प्रत्येक प्राचार्याला हे पाठवलं जात असते. जे चंद्रपूर जिल्ह्यातील जेवढे काही प्राचार्य आहेत त्यांना हे पाठवलं आहे. तसंच मी सर्वांना विनंती करतो की जे काही ST बांधव आहेत आपले पूर्ण महाराष्ट्रातील, त्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या विभागीय ATC ऑफिसच्या अंडर जाऊन त्यांनी आपल्या विद्यार्थ्याचा पदाधिकारी किंवा इतर जे काही आपल्या संघटना असतील त्यांना हे परिपत्र काढून आपल्या गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज लूटमारी करतायत त्यांना हे परिपत्रक त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून देण्यात यावं. आपण स्वतः नेऊन द्यावं आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची फीज वाचेल. हे फक्त विद्यार्थी मित्रांनो STच्याच विद्यार्थ्यांसंदर्भात आहे का? नाही. तर असे परिपत्रक SCच्या विद्यार्थ्यांकरिताही आहे. असे परिपत्रक जे मुली आहेत, आपल्या महिलांना ज्या आपल्या मुली आहेत त्या सर्वांसाठी मोफत फ्री एज्युकेशन केलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आपले जे काही OBC बांधव आहेत विद्यार्थी त्यांनासुद्धा 50% स्कॉलरशिप शासन देतं. म्हणजे त्यांनासुद्धा 50% रक्कम हे शासन देत असल्यामुळे फक्त त्यांना 50%च फीज भरायची आहे. तरी पण कॉलेज तुम्हाला पहिल्याच वेळीला फीज मागितली जाते, पहिल्यांदाच तुम्हाला फीज आकारतात. पण स्कॉलरशिप होल्डर तुम्ही असल्यानं विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे. याची अट जी आहे ती तुम्ही स्कॉलरशिप होल्डर आहात त्यामुळे तुम्हाला ही फीज भरायची नसते, हे लक्षात घ्यायचं आहे. ही फीज शासन देते. कुणाच्या वतीनं? तुमच्या वतीनं. कोणाला? कॉलेजला. त्यामुळे तुम्ही फीज भरायची नाही असे परिपत्रक तुम्हाला काढायला लावायचे आहेत. मदत लागली असेल तर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मदत करणार आहोत. अशा ज्या कॉलेजकडनं तुमची लूटमारी होणार आहे आता ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर, तर तुम्ही आवर्जून जे काही खाली Google फॉर्म दिलेला आहे, जर तुमच्याकडून कॉलेज फीज मागत असेल तर त्यात तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या कॉलेजकडून किती फीज आकारली जात आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही Google फॉर्मवरला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, यावरती तुम्हाला भरायचं आहे. कॅप राऊंड पहिला लागायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आपल्याला सतर्क करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या हिताचा हा व्हिडिओ आहे. आपल्या प्रत्येक बांधवांना, प्रत्येक SC बांधव, OBC बांधव सर्वांना हे शेअर करा जेणेकरून असे परिपत्रक तुम्हाला काढता येणार आहे. हे सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट काम करतं, त्याच्यासाठी हे परिपत्रक आहे, तुम्ही ते काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्हाला प्रत्येक माहिती ही खरी माहिती, वास्तविक माहिती, विश्वासार्ह माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो. धन्यवाद.